निवडणुकांची चाहूल लागली तसं देशातलं वातावरण तापू लागलंय। पण या तापलेल्या वातावरणातही नेते मंडळी मतदार राजाला कूल ठेवण्याचा आटापिटा करताना दिसतायत। सोलापुरातील नेते मंडळींनी याचसाठी एक सुपर कूल आयडिया शोधून काढली आहे। दुष्काळी सोलापुरात एसी टॉयलेटचा फार्स। मतदारांसाठी सोलापुरी एसी टॉयलेट। भाजप नगरसेवकांची कूल आयडिया। दारावर फुलांच्या माळा सजल्यात। केळीच्या खांबांची जोडी दारावर पहारेदारी करते। सनई वादन सुरू आहे। छे हो, लग्न बिघ्न नाहीये हे। हा आहे निवडणूक पूर्वी मतदार राजाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम, म्हणजे सोयरीक जुळवण्याचा हो। या आपणही या मंगल प्रसंगी हजेरी लावू। सोलापुरातील भाजपच्या 4 नगरसेवकांनी मिळून लोकांसाठी हे टॉयलेट उभारलंय। त्याचंच आज उद्घाटन झालं। पण मंडळी, हे टॉयलेट काही साधं सुधं नाहीये, तर एसी टॉयलेट आहे। एकदम गारेगार, थंडा थंडा, कूल कूल। मुंबईनंतर महाराष्ट्रामध्ये कुठंच एसी सुलभ शौचालय नाही आहे। ही संकल्पना मी मुंबईमध्ये त्या ठिकाणी फिरत असताना एका टॉयलेट युनिटला मी भेट दिली। तेव्हाच मी माझ्या मनामध्ये संकल्प केला की आपल्या भागामध्ये आणि या गावठाण भागामध्ये असं जर एसी शौचालय केलं तर निश्चितच महिलांना आणि पुरुषांनासुद्धा हा उपयोगी पडेल। आम्ही घातलेला हा घाट मतदानासाठी नसून लोकांच्या कल्याणासाठी वगैरे, असं नेते मंडळी सांगणारच। त्यांनी ते सांगितलं नाही तरच नवल। ही उधळपट्टी पाहून दुष्काळानं होरपळणाऱ्या सोलापुरातल्या अनेकांची अवस्था नायगावकरांच्या कवितेत भेटणाऱ्या संपत गायकवाड सारखी झाली असेल। कारण सरकारनं इथेही जगायच्या सोयीला प्राधान्य दिलं नाहीच। भारत नागणे, साम टीव्ही, सोलापूर।